मित्रांनो, भरपूर जणांना प्रश्न असतो की अप ट्रेंडमध्ये सेल केव्हा करायचं आणि डाऊन ट्रेंडमध्ये असल्यावर आपण बाय केव्हा करू शकतो. हे कन्फ्युजन असतं आणि भरपूर टायमाला आपल्या समोरनं ट्रेड निघून जातो, पण आपण इथे बाय पण करू शकत नाही. डाऊन ट्रेंडमध्ये जेव्हा रिव्हर्सल येतं आणि अप ट्रेंडमध्ये जेव्हा रिव्हर्सल येतं आणि डाऊन ट्रेंडला येतं तेव्हा तिथे आपण सेलच करू शकत नाही. तर हेच कन्फ्युजन आजच्या व्हिडिओमध्ये आपण दूर करणार आहे. चला तर मग लगेच सुरू करूयात. मी आपला कपिल आपल्या या मराठी मनीच्या दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, इथे बँक निफ्टीचा चार्ट लावलेला आहे. आता सेल करण्यासाठी भरपूर जणांना घाई असते की थोडंसं प्राइस वर गेली, प्राइस खाली आली की लगेच ते सेल करतात. त्यांना वाटतं प्राइस इथून जाता खाली येणार आहे. मित्रांनो, कधीही प्राइस ही या दिशेला गेली तर खाली आल्यानंतर पुल बॅक घेते. त्यामुळे आपण इथे सेल करणं खूप रिस्की आहे. सेल करण्यासाठी आपल्याला कन्फर्मेशन हवं आहे. कन्फर्मेशन कसं मिळणार आहे? जेव्हा प्राइस परत वरती जाऊन परत खालच्या दिशेला कुठे येण्याचे आपल्याला सिम्बॉल मिळतील आणि जो प्रिव्हियस स्विंग आहे त्याला कधी ब्रेक करून खाली जाईल तेव्हा आपल्याला इथे सेल करण्याची एक जागा मिळते. कधीही अप ट्रेंडमध्ये पहिल्या पुलबॅकमध्ये कधीच सेल करायचं आणि सेकंड पुलबॅकचा वेट करायचा आहे. मित्रांनो, प्राइस पहा, पहिल्यांदा एक तर अशी जाईल, खाली येईल, परत वरती जाईल आणि परत इथून खाली येईल. हे एक पॅटर्न झालं. दुसऱ्यांदा प्राइस वरती जाईल, खाली येईल, परत मामूली थोडी वरती जाईल आणि परत खाली येईल. हे एक पॅटर्न झालं. हे पॅटर्न बदलत असतात मित्रांनो. तर ह्या पॅटर्नला ओळखणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि आज आपण तेच पाहणार आहे की असे पॅटर्न आपण कशा प्रकारे फाइंड करू शकतो. तर मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही अप ट्रेंड आहे. आता इथे थोडासा पुलबॅक घेतला. भरपूर जण इथे विचार करतील की ऑलरेडी डाऊन ट्रेंड आहे, त्यानंतर प्राइसने पुलबॅक घेतला आणि प्राइस आता इथून परत खाली जाते. बिलकुल अशा टायमाला घाई करायची नाही. हे आपल्याला एक पहिलं कन्फर्मेशन मिळालेलं आहे, पण प्राइस तेव्हा परत खालच्या दिशेला येईल तेव्हाच आपण इथे सेल ऑफ करू शकतो. पण प्राइसने काय केलं? प्राइस वरती गेले मित्रांनो. म्हणजे ज्यांनी इथे सेल करायचा विचार केला असेल त्यांचे सर्वांचे स्टॉप लॉस इथे हिट झाले. प्राइस वर गेली, परत खाली आली, मग आपण इथे परत सेल करायचंय का? बिलकुल नाही. वेट करायचा. प्राइस तेव्हा परत वर गेल्यानंतर प्राइसने जेव्हा सेकंड टाइम पुलबॅक घेतला खालच्या दिशेला आणि इथे जो हा स्विंग होता त्या स्विंगला जेव्हा ब्रेक केला तेव्हा आपण इथे सेल ऑफ करू शकतो. आणि आपल्याला पाहू शकता तुम्ही एक ट्रेंड इथे पाहायला मिळाला. मार्केट क्लोज झालं नाही तर आपल्याला भरपूर मोठा ट्रेंड इथे पाहायला मिळाला असता. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण प्रिव्हियस दिवसाचं उदाहरण घेऊ. प्राइस ऑलरेडी डाऊन ट्रेंडला होती, पण आपल्याला आता मार्केट ओपन झाल्याबरोबर समजणार आहे का? तर नाही. प्राइसने पुलबॅक घेतला, परत खाली आली. हा पहिला पुलबॅक. कधी पहिल्या पुलबॅकला सेल करायचं नाही. सेकंड पुलबॅक घेतला आणि जेव्हा त्याने हा लो ब्रेक केला इथे आपण सेल करू शकतो. तर तुम्ही पाहू शकतात किती मोठा ट्रेंड मिळाला. हे कन्फर्म आहे. आपण काय करतो ना, आपल्याला एकदम टॉपला सेल करायचं असतं मित्रांनो आणि एकदम बॉटमला बाय करायचं असतं. तर हे कधीही पॉसिबल नाही. मार्केटचा टॉप आणि बॉटम आयडेंटिफाय करणं इझी नाही. तुम्ही केला पण असेल तो क्वचित टायमाला केला असेल, पण त्याच्या अगेन्स्ट कितीदा स्टॉप लॉस हिट झाले हे तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे कधीही घाई करायची नाही. पुलबॅक याचा वेट करायचा. 2 पॉईंट कमी मिळतील पण जितकेही पॉईंट मिळतील ना ते कन्फर्म मिळतील. हे पहिले तुम्ही ठरवायला हवं. कधी तुम्हाला 2 पॉईंट कमी मिळत असले पण जे पॉईंट मिळणार आहे ते कन्फर्म मिळणार आहे, याच्यासाठी कधी तुम्ही ट्रेड करायला तयार असले तर नेहमी सेकंड टायमाच्या पुलबॅकचाच विचार केला पाहिजे. आपण अजून काही उदाहरणं पाहू जेणेकरून तुमची ही कन्सेप्ट अजून बऱ्यापैकी क्लिअर होईल. इथेही तुम्ही पाहू शकता मार्केट अप ट्रेंडला होतं, मार्केट खाली आलं, सेल नाही करायचा, वेट करायचा. मार्केट वरच्या दिशेला गेलं आणि जेव्हा याने हा लो तोडला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला इथे ट्रेंड मिळालेला आहे. आता हे साईडवेज मार्केट आहे म्हणून तुम्हाला इथे लहान लहान ट्रेड दिसत आहे मित्रांनो. आता आपण इथे बाईंगचं उदाहरण पाहू मित्रांनो. या ठिकाणून प्राइस डाऊन ट्रेंडला होती, पहिली बुलिश कॅन्डल बनली, लगेच हिच्यात बाय करायचं का? नाही, वेट करायचं. आपण सेकंड पुलबॅकचा वेट करणार आहे. प्राइस परत खाली आली, प्राइस परत वरच्या दिशेला गेली, पण इथेही तिने या प्रिव्हियस हाय ब्रेक केला आणि परत प्राइस खालच्या दिशेला आली. नंतर प्राइसने ब्रेक केला. तर तुम्ही पाहू शकता वन वे मूव. आणि ही जी वन वे मूव मिळते ना हिच्यात फास्ट मुवमेंट असते मित्रांनो आणि आपलं ऑप्शनचं प्रीमियम पण वाढतं. आपण ऑप्शन बाहेर आहे. चार्टवर किती प्राइस चालू आहे याला काही घेणं देणं नाही. चार्टवर कधी प्राइस एकदम स्लो जात असली तर आपलं ऑप्शन तर बिलकुल साईडवेजच चालत जातं. चार्टवर कधी प्राइस फास्ट मूव केली तर आपलं ऑप्शन सुद्धा त्याप्रमाणे फास्ट मूव करतं. म्हणून आपल्याला मोमेंटमची गरज आहे. मोमेंटमसाठी प्राइसला कन्फर्मेशन देण्याची गरज असते आणि कन्फर्मेशन दिल्याशिवाय
तुम्ही ट्रेड ॲक्टिवेट करू शकत नाही. ज्याप्रमाणे आपण सेल ऑफची उदाहरणं पाहिले त्याप्रमाणे आपल्याला हे बाईंगचं उदाहरण पाहायला मिळतं आहे आणि इथूनही ट्रेड किती छान ॲक्टिवेट झालेला हेही आपल्याला दिसतं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो इथे रनिंग मार्केट दिसते. आता भरपूर जणांना काय वाटतं की ही रेड कॅन्डल बसली आहे, आपण इथून सेल ऑफ करू, कारण प्रिव्हियस ट्रेंड एकदम फास्ट आलेला आहे. त्यानंतर हा इथे आता हा खालच्या दिशेला यायला लागला आहे. बिलकुल नाही मित्रांनो, मी काय सांगितलं, सेकंड टायमाला पुल बॅक घेतल्यानंतर, सेकंड टायमाला प्राईस खाली आल्यानंतरच आपल्याला सेल ऑफ करायचं आहे. तुम्ही पाहू शकता प्राईस परत वरच्या दिशेला गेली, परत वरच्या दिशेला गेली, परत थोडा पुल बॅक घेतला, परत वरच्या दिशेला घेतली. इथे पहिला आला, दुसरं कन्फर्मेशन आलंच नाही. म्हणजे इथे सेल करणारे हे सगळे ट्रॅप होत होते आणि त्यांचे स्टॉप लॉस हिट होत प्राईस ही वरच्या दिशेलाच चालली गेली. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला सेकंड कन्फर्मेशन घेणं गरजेचं आहे. इथेच त्याचं एक उत्तम उदाहरण पाहू शकता मित्रांनो. प्राईस डाऊन ट्रेंडला होती, पहिला पुलबॅक घेतला, प्राईस परत खाली गेली आणि दुसरा पुलबॅक घेतला. जेव्हा हे ब्रेकआउट दिसलं तर तुम्ही ट्रेड पाहू शकता की किती मोठा इथे ट्रेंड आपल्याला पाहायला मिळाला आहे मित्रांनो. मग अशाच प्रकारसाठी आपल्याला नेहमी प्राईजने फर्स्ट टायमाला पुलबॅक घेतला तेव्हा आपल्याला कोणताही ट्रेड इनिशिएट करायचा आणि रिव्हर्सलसाठी जेव्हाही सेकंड टाईम प्राईस पुलबॅक घेईल त्या टायमालाच आपल्याला तिथे ट्रेड इनिशिएट करायचा. ही एक कन्सेप्ट आहे मित्रांनो. ही कन्सेप्ट कधी तुम्हाला डिटेलमध्ये अजून समजून घ्यायची असेल तर तुम्ही लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. मी यावर एक डेडिकेट डिटेल व्हिडिओ बनवेन. व्हिडिओ कधी आवडला असेल मित्रांनो तो लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि अशाच प्रकारची कन्सेप्ट तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.